हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि बघा, मी काल पाठीमागे तुम्हाला दिसते हे बेडशीट कालच धुतलं होतं आणि माझे फोटो बघा कसे झालेत। तर तुम्हाला ही कपडे दिसत असतील पाठीमागे माझ्या, तर हे कपडे तुम्हाला वाटत असेल ही ज्या घरात असे कपडे काय, तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे कपडे असे का असतात माहिती का? आणि मी यांना हात नाही लावू शकत कारण हे माझ्यावर इथं राहणाऱ्या वर्करांचे कपडे आहे आणि हे बेडशीट माझे। काल मी धुतलं होतं पण थोडं ओलं राहिलं आणि म्हणून मी इथं असं टाकले। आता असं टाकले कारण हे आमचा बछडा आणलाय आम्ही। बघा, हा बछडा आहे, तर मग हे खातं ना ते कपडा, म्हणून ते तसं वरती टाकले। आणि अजून इथं बघा, तर ह्या आमच्या गाड्या आहेत, म्हणजे ही आत्ताच घेतली आहे। तर ही गाडी आत्ताच खरेदी केली आम्ही, कारण आमच्या इथे काम करतात, मग कामगारांना सारखं सोडवायला त्रास होतो ना, म्हणजे पेट्रोल पण जातं आणि चक्रा जास्त माराव्या लागतात। तर कामगार आपापली गाडी घेऊन जाऊ शकतात आणि एका गाडीवर 3 तरी माणसं जाऊ शकतात, म्हणून ह्या 2 गाड्या आहेत। आणि अजून एक स्कूटी आहे, म्हणजे जो माझा नवरा चालवतो ते स्कूटी घेऊन जातात। तर ह्या 2 गाड्या फक्त कामगारांसाठी घेतल्या आहेत आम्ही। आणि सध्या आम्ही हे बछडे आणले, सगळे लोक आमच्यावर हसायला लागले पा, म्हणजे मला नव्हतं आणायचं, माझ्या नवऱ्याने आणले। तर लोक म्हणतात आता तुम्ही काय काय करणार आहे, कोंबड्या पाळणार आहे का हे बछडं पाळणार आहे, म्हणजे गाईचं। तर तुम्हाला सांगते हे तर आम्ही ते का आणले तेच मी तुम्हाला सांगते। कारण माझ्या नवऱ्याला प्राण्यांची खूप हौस आहे। म्हणजे पहिले आम्ही बकरी पाळली होती आणि बकरी आम्ही 1000त आणली होती बकरी, म्हणजे आणि 1000त आणलेली बकरी आम्ही 1 वर्ष ठेवली आणि नंतर तिथे 10-11 हजाराला विकून टाकली। तर आत्ता आपण असंच करणार वाटते, 14 महिन्यासाठी पाळायची आणि नंतर ही जर्सी गाय आहे, तर 14 महिन्यानंतर ही एक मोठी भलीभक्कम गाय होणार आणि नंतर माहीत नाही हिला पाळायचं आहे का नंतर काय करायचं आहे, पण ह्याच्यासाठीच आणले। तर असं ह्या गाईचा उद्देश आहे, कारण ही जास्त पैसे कमवून देते असं म्हणणं आहे। तर पाहू आता काय होते।